सकाळी उठ आणि ठाण्याला लूट हाच नवा धंदा. टीडीआर प्रकरणी महासभेत चर्चा न झाल्यानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची टीका. सध्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील शिळडायगर अनधिकृत गोदामांवर सध्या कारवाई करण्यात येत आहे. मात्र महासभेत बोलूनही कोठारी कंपाऊंडमधील बेकायदा पब्स, हुक्का पार्लर यावर कारवाई करण्यात येत नाही. यामागे 193 एकरचा टीडीआर घोटाळाच कारणीभूत असून सध्या ठाण्यात सकाळी उठ आणि ठाणे महापालिकेला लूट असा नवा धंदा सुरू आहे. मंगळवारी झालेल्या महासभेत फक्त टीडीआर दलाल जग्गू खेतवानी याच्या फायद्यासाठी चर्चा होऊ दिली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगन आदेश काळात ताबा पावती दिली जाते, मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगून महासभेत चर्चा होत नाही. हा कोणता प्रकार आहे असा सवाल करून या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गटनेते अभिजित पवार, प्रभारी विरोधी पक्षनेत्या मर्जिया पठाण, ज्येष्ठ नगरसेवक सुधीर भगत, मनीषा भगत आणि पल्लवी जगताप यांनी व्यक्त केलाय. ठाणे महानगरपालिकेकडून डी डायाभाई अँड कंपनीला 2,800 कोटी रुपयांचा टीडीआर बहाल करण्यात आला आहे. पण खात्याच्या जमिनीवर ठाणे महानगरपालिकेनं आरक्षण टाकून हा टीडीआर दिला आहे. या प्रकरणी अभिजित पवार आणि सुधीर भगत यांनी लक्षवेधी मांडली होती. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगून चर्चा करण्यात आली नाही. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे महानगरपालिकेचा दुटप्पीपणा उघडकीस आणलाय. यावेळी मर्जिया पठाण यांनी शिळडायगर येथे कारवाई केली जाते, मात्र कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत नसल्याचं सांगितलं. यामागे टीडीआर घोटाळाच कारणीभूत आहे. जर हे प्रकरण न्यायालयात आहे तर आयुक्तांना टीडीआर देण्याची काय घाई होती असाही त्यांनी सवाल केलाय. तर गटनेते अभिजित पवार यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगण्यात आलंय, त्यामुळे चर्चा करता येणार नाही असं म्हटलं गेलं असलं तरी बीपीएमसी ऍक्ट 481 आणि 481H नुसार ही चर्चा करता आली असती. मात्र जग्गू खेतवानी नावाच्या टीडीआर दलालासाठी डी डायाभाई अँड कंपनीचे लाड करण्यात येत आहेत. ही चर्चा होऊ नये म्हणून काही तज्ज्ञांचा आग्रह होता. हे तज्ज्ञ पार्टनर असू शकतील म्हणूनच हा पवित्रा घेतला असावा. मुळात या ठिकाणी जैवविविधता उद्यान उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नियमानुसार 8% टीडीआर देता येतो, परंतु येथे 2,800 कोटींचा टीडीआर दिला गेला. त्यासाठी ठाणे महापालिकेनं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिलं असून आता 2,800 कोटींच्या टीडीआरमुळे 18,000 घरं वाढतील. त्यांना सुविधा कशा पुरवणार असा सवालही उपस्थित करण्यात आलाय. तसंच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्धारही व्यक्त केलाय. तर सुधीर भगत यांनी या जमिनीचा ताबा देण्याचा अधिकारच ठाणे महानगरपालिकेला नसल्याचं सांगितलं. दरम्यान पल्लवी जगताप यांनी या 193 एकरमधील 17 एकर जमिनीवर एका तथाकथित शेतकऱ्यांना दावा केला होता. तहसीलदारांनी 70B नुसार ही जमीन संबंधितांना देण्यात आल्याचं सांगितलं असून खाण असलेल्या ठिकाणी शेती कशी होऊ शकते याचा साधा विचार केला जात नाही. लालसेपोटी जैवविविधता धोक्यात आणली जात आहे असाही त्यांनी आरोप केला. वनमंत्र्यांना या संदर्भात काही पत्रव्यवहार करणार आहात का? कारण वन खात्याची कोणतीही भूमिका या सगळ्या प्रकरणामध्ये दिसून येत नाहीये. वन खात्यात चढीचूप आहेत, मंत्री चढीचूप आहेत, शांत बसलेत, म्हणजे काहीतरी शिजलं असेल. त्याशिवाय तर असं होणार नाही. तो डोंगर 193 एकरचा डोंगर संजय गांधी नॅशनल पार्क, त्याला तुम्ही पार्क बनवलात महापालिकेने आणि पार्क बनवून ते विकताय तुम्ही. एखाद्या म्हणजे ठाणेकरांची कशी विल्हेवाट लावायची. आता समथिंग याच्यामध्ये गोष्टी आहेत. महानगरपालिकेमध्ये महासभा जेव्हा असते, महासभेमध्ये हा विषय येऊ शकणार नाही असं काही तज्ज्ञांचं, हुशार माणसांचं मत आहे. 2800 कोटीचा टीडीआर, 2800 कोटीचा टीडीआर, त्या टीडीआर मध्ये 18,000 जवळजवळ घरं होणार. 16-17 MLD रोज पाणी द्यावं लागणार, महापालिकेला द्यावं लागणार. कचरा त्यांचा काढावा लागणार, महापालिकेला काढावा लागणार. रस्ते वापरणार, महानगरपालिकेचे वापरणार. ड्रेनेज लाईन जाणार, महानगरपालिकेची जाणार. मग त्यात कन्सर्न त्या महासभेमध्ये हा विषय आला पाहिजे ना. 481H या अधिनियमानुसार हा टॉपिक महानगरपालिकेमध्ये, महासभेमध्ये आला पाहिजे. यासाठी काही असा पुन्हा एकदा सवाल उपस्थित होतोय, कारण मुंब्रा दिवा भागातल्या अनेक व्यवसायांवरती आठवडा चालवला जातोय, मात्र या सगळ्या व्यवसायांना अभय दिलं जातंय. काल माझं तेच पॉइंट ऑफ व्यू होता कि सी वी वेलकम अगर आप कहीं इलीगल जगहों पर और रिस्की जगहों पर आप कारवाई कर रहे तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये, पण निष्पक्ष राहून पूर्ण ठाण्यात कारवाई झाली पाहिजे.
बरोबर. कोठारी कंपाऊंड माझी माहिती अनुसार तिथे रिझर्वेशन ऑफ गोडाऊन्स आहे. मग तिथे पब, हुक्का पार्लर आणि हॉटेल कशा काय चालत आहे? तर तिथे कारवाई होत का नाही? मग ठाण्यातला सील करणार आहे तुम्ही आणि मुंब्राला तुम्ही हातोडा मारणार आहे, असं नाही चालणार आहे ना. सिलफाट्याला तुम्ही हातोडा मारणार आहे, असं नाही चालणार आहे. रिस्क इज रिस्क एव्हरीवेयर. आणि माझं मन दुखतंय. कोई भी बिजनेसमैन या किसी का भी कुछ डेमोलिश होता है, कार्रवाई होती है, तर माझा मन, मेरे को बुरा लगता है. कोई भी थानेकर का नुकसान होता है तो बीइंग अ वुमन आई एम लिटिल सेन्सिटिव्ह इन दिस मॅटर. पण जेव्हा माझं पहिला प्रश्न असा आहे की प्रशासनाला मला विचारायचं आहे की जेव्हा कन्स्ट्रक्ट होत आहे ही सगळी गोडाऊन्स आणि पब आणि हुक्का पार्लर, तेव्हा तुम्ही झोपत आहे का? तेव्हा तुम्ही कारवाई का नाही करत आहे? मग एकदा काय अपघात झाला, मग त्याच्या नंतर जेव्हा एक लक्षवेधी आली, मग त्याच्या नंतर तुम्ही जाऊन त्याच्या नंतर जाऊन तुम्ही डिरेक्टली असा एवढा फास्ट हे घेणार, ऍक्शन घेणार? नाहीतरी आपण प्रत्येक वेळी तिथे जाऊन तक्रार करू, काय होत नाही. मग एकदा तुम्ही लक्षवेधी आली, मग त्याच्या नंतर तुम्ही जाऊन काय दाखवायला अशी कारवाई करायला चालू करत आहे. चांगली पद्धत ठीक आहे, तुम्ही कारवाई करा, पण पूर्ण ठाण्यात कारवाई करा. ठाणे, कलवा, दिवा, मुंब्रा सगळीकडे कारवाई करा. तुम्ही निष्पक्ष राहून कारवाई करा. पण हा जो विषय आहे हा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहराला विकासाच्या नावावर भकास करण्याचं धोरण आखलं जात आहे. अमर्याद वृक्षतोड केली जात आहे. नवीन प्रकल्प आणताना ठाणेकरांना विश्वासात घेतलं जात नाही. परिणामी ऐतिहासिक शहर म्हणून ज्या ठाण्याचा जगभर डंका आहे त्या शहराची वाताहत होताना पाहणं अवघड असल्याने आपण ठाणे शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी वेकअप ठाणेकर हे अभियान राबवण्यात असल्याचं दयानंद नेने, राजेश कदम, मेघना शेट्टी, अविनाश चिटणीस, हिमानी वर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. बुधवारी ठाणे शहराच्या विविध भागात वेकअप ठाणेकर अर्थात ठाणेकर जागा हो असा संदेश देणारे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. या होर्डिंग्सची जोरदार चर्चा ठाण्यात होती. हे होर्डिंग्स कोणी लावले याची चर्चा सुरू असतानाच आज दक्ष ठाणेकरांनी एकत्र येऊन आपली ओळख दिली. दयानंद नेने यांनी सांगितले की ठाणे शहरात विकासाच्या नावाखाली गेल्या काही महिन्यात सुमारे 10,000 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्या बदल्यात किती झाडे लावण्यात आली, किती जगवली याची काहीही माहिती दिली जात नाही. रिंग रेल्वेच्या नावाखाली शहर पोखरून टाकण्यात येत आहे. खरोखर शहराला याची गरज असणार आहे का? ॲमेझॉन आणून ठाणेकरांच्या तोंडचं पाणी पळवलं जात आहे. मेट्रोच्या नावाखाली हायवे अरुंद केले जात असून सर्व्हिस रोड संपवून टाकले जात आहेत. या सर्व प्रकल्पात ठाणेकरांची मतंही जाणून घेतली जात नाहीत. ठाणेकरांना विचारात घेऊनच हे प्रकल्प राबवावेत अशी आमची माफक अपेक्षा आहे. यासाठीच आम्ही दबाव गट निर्माण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
हा दबाव गट पूर्णतः अराजकीय असला तरी आमच्यासाठी कोणीही वर्ज्य नाही. शहराच्या धोरणात्मक विकास कामात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनाच आम्ही सामावून घेणार आहोत, कारण कर भरणाऱ्या ठाणेकरांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची धारणा असल्याचं राजेश कदम यांनी सांगितलं. दरम्यान अवाजवी खर्चाचे प्रकल्प राबवण्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेनं जनमत जाणून घेण्यासाठी जनसुनावण्या घ्याव्यात. परिसंवादातून आम्ही ठाणेकरांशी संवाद साधावा अशी विनंती आम्ही आयुक्त सौरभ राव यांना करणार असून चुकीच्या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे संविधानिक मार्गांचा अवलंब करणार असल्याचं मेघना शेट्टी आणि हिमानी वर्मा यांनी सांगितलं. यावेळी या फोरममधील गुरसीत सिंग, श्रीकांत बर्वे, हिनल जयवंत, लावण्य पाटील, अनिल शाळीग्राम, साहिल उदगुडे आदीही उपस्थित होते. आज आम्ही वेकअप ठाणेकर हे व्यासपीठ सर्वसामान्य ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले ही घोषणा करण्यासाठी आलोय. लोकांमध्ये कुतूहलता होती की वेकअप ठाणेकर म्हणजे कोण आहेत, तर हे चेहरे आज आम्ही तुमच्या समोर आणले. हे व्यासपीठ ठाणेकरांनी ठाणेकरांच्या चळवळीसाठी उभारलेलं व्यासपीठ आहे. इथून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. नियोजन शून्य विकासावर प्रत्येक वेळी बोट ठेवलं जाईल, आवाज उचलला जाईल. जसं आपण म्हणालात की वाहतूक कोंडी, आज मेट्रोचं 4चं काम सुरू आहे, घोडबंदरला रस्ता रुंदीकरणची कामं सुरू आहेत, कोस्टल रोडचं काम सुरू आहे. एक प्रकल्प पूर्ण व्हायच्या अगोदरच दुसऱ्या प्रकल्पाची घोषणा, आणि नुसतीच घोषणा नाही तर त्याचं काम सुरू होतंय. त्यामुळे ठाणेमध्ये सातत्याने खोदकाम होतंय आणि मग ट्रॅफिक वाढतंय. तुम्ही हीच कामं नियोजन पद्धतीने का करत नाही आहात? एक प्रोजेक्ट सुरू नसताना दुसऱ्या प्रकल्पाची उद्घाटन करण्याची घाई का? या गोष्टी ठाणेकरांपर्यंत जाव्यात. आज नागरी वस्तीमध्ये अमेझॉन सारखं डेटा सेंटर येते. अमेझॉन म्हणजे लोकांना फक्त अमेझॉन माहिती आहे, पण डेटा सेंटर नावाचा प्रकार काय आहे, तिथे काय होणार आहे, तिथे किती पाणी लागणार आहे, किती वीज लागणार आहे, आज त्याच्यामुळे जी वीज जनरेट होणार आहे. आज लोडशेडिंग सुरू झाले, भविष्यामध्ये ठाण्यात लोडशेडिंग होऊ शकतं, पाण्याची टंचाई होऊ शकते. आज ठाण्याला 50 MLD जर पाणी कमी आहे आणि जर आपण MIDC स्टेमवर अवलंबून आहोत, भविष्यामध्ये वागडी इस्टेटमध्ये ज्या पद्धतीने MIDC वाढत चालली आहे, उद्या तिथून थोडंसंही पाणी कपात झालं तर ठाण्यामध्ये हाहाकार माजेल. आजही अनेक ठिकाणी उच्च घोडबंदर सारख्या शहरांमध्ये आपण बघितलं त्या भागात टँकरने पाणी मागवावं लागत आहे. तर आम्ही लोकांना याचसाठी जागृत करायला आलो की ही तुझ्या दैनंदिन आयुष्यात ज्या घडामोडी घडणार आहेत आणि ज्याचा तुला त्रास होणार आहे, त्या व्यासपीठाला एक हक्काचा आवाज देण्यासाठी हे व्यासपीठ उभं आहे. तुमच्या समस्यासाठी भांडणारं हे व्यासपीठ उभं आहे. तर तुम्ही या जॉईन करा आणि आम्ही तुम्हाला सांगतो तथ्य आधारित माहिती घेऊन आणि अभ्यासपूर्वक विरोध करणार आहोत. विरोध हा डेव्हलपमेंटला नसणार आहे, तर नियोजन म्हणजे डेव्हलपमेंटच्या आड जे चालू आहे आणि अनप्लॅन डेव्हलपमेंट जी सुरू आहे त्याला विरोध असणार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन हा विरोध नसणार आहे. शिडखिळकाळी भागात रसायन, टायर, भंगाराची साठवणूक करणाऱ्या बेकायदा गोदामाने विरोधात ठाणे महानगरपालिकेनं विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत बुधवारी 44 बेकायदा गोदामे जमीनदोस्त करण्यात आली असून आतापर्यंत पालिकेने 261 बेकायदा बांधकामं भुईसपाट केली आहेत. या कारवाईमुळे गोदाम माफियांचे धाबे दणाणले. ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शिळखिडकाळी भागातील बेकायदा गोदामांचा मुद्दा गाजला होता. या भागात भूमाफियांनी 1000च्या आसपास रसायन, टायर, भंगाराचे बेकायदा गोदामांचं नवीन जाळं उभारलं असून या गोदामांना वारंवार लागणाऱ्या आगींमुळे परिसरातील अधिकृत इमारतींमधील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय असा दावा शिवसेना शिंदेगड पक्षाचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी कारवाईची मागणी केली होती. शासकीय जागेवर उभारण्यात येत आलेल्या गोदामांच्या मुद्द्यांवरून झालेल्या टीकेनंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने विशेष मोहिमेअंतर्गत गोदामांचं सर्वेक्षण करून त्याचं बांधकाम पाडण्याचं काम सुरू केलं होतं. शिळखिडकाळी परिसरात भूमाफियांनी 830 बेकायदी गोदामे उभारली असल्याची बाब ठाणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात उघडकीस आली असून यामध्ये रसायन, टायर, भंगाराचा साठा ठेवलेली सुमारे 152 गोदामे पालिकेने जमीनदोस्त करण्याची कारवाई केली. या मोहिमेत रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ तसंच भंगार साठवणूक करणारी गोदामे प्राधान्याने तोडण्यात येत असून यानुसार ही गोदामे तोडण्यात आली आहेत. त्यानंतर 65 गोदामं तोडली होती. राजकीय विरोध झुगारून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव हे देखील ही कारवाई करत असून बुधवारी पुन्हा 44 गोदामे तोडण्यात आली.
आतापर्यंत पालिकेने 261 बेकायदा गोदामं भुईसपाट केली असल्याची माहिती उपायुक्त दीपक झिंजाड यांनी दिली आहे.